भावनिक होऊन जाऊ नका, बारामतीकरांना नंतर कुणी वाली राहणार नाही, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन आहे. विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची गंमतच होईल, असं अजित पवारांनी म्हटलंय. नातवाचा एवढा पुळका का आला हे प्रतिभा काकींना विचारेन. युगेंद्र पवारांवरून अजितदादांनी शरद पवारांना टोला लगावलाय. तालुक्याच्या पण पुढाऱ्यांचा नाराजी माझ्यावर काढू नका, भावनिक होऊ नका. आता काय कोणतरी मला म्हणायला लागले की आता काय केले त्यांनी, नुसता साहेबाचा मोठाच्या मोठा फोटो लावलाय आणि ती त्यांचं खूण लावली. साहेबाची इलेक्शनच नाही ना, साहेबाची इलेक्शन आहे का? थोडस लोकसभेला काहीतरी गंमत केली, परंतु ठीक आहे, मी आता त्याचं काढत नाही. आता मात्र विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची जम्मतच होईल. मी खोटं नाही सांगत, तुमच्या लक्षात येत नाही. काही भावनिक करायचा प्रयत्न केला तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल. परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही. साहेबांनी सांगितलं 1.5 वर्षांनी मी त्या ठिकाणी परत उभा राहणार नाही, निवडणूक लढवणार नाही आणि खासदार पण होणार नाही. त्याच्यानंतर कोण बांधणारे याचा विचार करा आणि कुणात तेवढी धमक आहे, कुणात तेवढी ताकद आहे. मला बारामतीकरांना सांगतो, मला तुम्ही 91 पासून आमदार केलं, खासदार केलं, तेव्हापासून कधी प्रतिभा काकी आल्या बाहेर? आताच म्हणजे काय नातवाचा पुळका आला मला तर काय कळलं. जर एक मिनिट जर मी खाताडा पेताडा काही गंजाडी पिंजाडी असतो तर गोष्ट वेगळी. मी काकींना इलेक्शन झाल्यावर विचारणार आहे काय एवढा पुळका आला होता त्या नातवाचा तुम्हाला, त्यावेळेस मी विचारेन, परंतु आता विचारण्याची वेळ नाही.